आज आम्ही SD ने मुंबईला चाललो आहोत. आपण म्हणाल SD ने कसं काय, तर काल आम्ही ना मांडवीची तिकीटं काढली, 18 नंबर वेटिंगला आलो आणि 4 प्रिपेअर झाला. मग आम्ही दिवाने जायचं ठरवलं. त्याचवेळी गंमत काय झाली की मालवण मुंबई शिवशाही येते, त्याने जायचं ठरलं. माझ्या मातोंडकर भाऊजींकडे चौकशी केली, ते म्हणाले मी बघतो सगळं, आणि त्यांनी तशी फिल्डिंग पण लावली बरं. आणि सकाळी जाऊन बघता तर गाडी कंप्लीट फुल, एक पण सीट अवेलेबल नाही. मग आम्ही काय केलं, गाडी नाही ही सकाळी आम्हाला 8 वाजता कळलं आपल्याला सीट नाही. मग आम्ही गेलो दिवा गाडीला हे बुकिंग करायला उभं राहिले, तर त्या बुकिंगलाच एवढी गर्दी होती, नको बाबा. बरं, येणाऱ्या पण गाड्या सगळ्या फुल होत्या, कारण ह्या सुट्ट्या आहेत ना. मग शिवम आम्हाला घेऊन कसालला गेला. कसालला गेल्यानंतर आम्हाला पुढे कोल्हापूर मिळाली. अर्थात ही गाडी थोडी लोकल आहे, पण गाडी रिकामी होती. मनाला खूप आनंद झाला, कारण तसं बघितलं तर ह्यांना आणि मला दोघांनाही एसटीचा प्रवास सगळ्यात आमचा आवडता प्रवास एसटीचा. म्हणून आम्ही या कुडाळ कोल्हापूर गाडीत बसलोय, मस्त प्रवासाचा आनंद घेतलोय. काही गर्दी नाही, आम्हाला दोघं मस्त आरामात बसलोय. बघा, गाडी पण बऱ्यापैकी मध्यम आहे, रिकामी पण नाही, भरलेली पण नाही. आणि आम्ही मस्त चणे शेंगदाणे खातोय. इथे हा बघा, इथे हा डबा घेतलेला आहे, त्याच्यात मस्त सुकी कालवा आहे. हे चणे शेंगदाणे खाताय, दाखवा ना चणे शेंगदाणे. आणि इतकं ना सुखाचा प्रवास, खरंच ना एसटीचा प्रवास. एसटीच्या प्रवासाबद्दल मला भयंकर आत्मीयता आहे. आणि त्यामुळे आज एसटीने जात असल्यामुळे मी खूप खुश आहे. निसर्ग बघायला मिळतोय. दिवसाचा प्रवास करण्याचा उद्देश निसर्गाचा आनंद घेता येतो. आणि कितीतरी दिवसांनी हा सगळा माहोल खूप छान वाटतोय. आणि आता अजून आम्हाला बराच प्रवास करायचा आहे. बघूया आता पुढचं काय ते. आणि गाडीला दिसणारी ही तुफान गर्दी. कोल्हापूर रंगाडा. आणि बऱ्याच दिवसांनी माणुसकी जपणारे हे क्षण अनुभवायला मिळाले. दोन सीटवरती तिघांनी बसायचं. आजीची चाललेली गडबड. लोकलवाले बसू नका. हे बाबा चल पटकन, काय वेळ घेताय. दोन सीटवरती आम्ही तिघं बसलोय, जरा सरकून बसलोय. प्रत्येकाने सुट्टे पैसे काढा. ऐकताय ना, कंडक्टर सांगतायत प्रत्येकाने सुट्टे पैसे काढायचे. आणि गडबड. आणि गाडीतल्या आपल्या प्रत्येकाची गडबड आपल्या माणसांना जपण्यासाठीची. खरं तर आपण कारमधनं प्रवास करतो ना, तरी हे सगळे क्षण आपण मिस करतो. म्हणून मी जमेल तितकं जमेल तेव्हा एसटीने, म्हणून मला प्रवास करायला खूप आवडतो. आणि विंडो सीट मिळणं मस्तपैकी. आता मी काच ढकलते पुढे अशी. मग आता पुढचं कस्टमर आपले कंडक्टर आले की मग काच मागे ढकलणार. मग पुढे इतकं मस्त ना असं एन्जॉय करता येतंय. आणि स्टँडिंग सीट. आता माझ्याकडे ना एसटीच्या खूप छान गोष्टी आहेत की मी एसटीने कणकवली राजापूर कायम प्रवास केलेला होता. आणि ते सुंदर क्षण असे आहे.
आणि आता किती छान वाटतं. हे असं मला ऐकायची सवय नव्हती. एक फुल आणि एक लेडीज. आम्हाला एक फुल 2 हाफ असं ऐकायची सवय होती, पण एक फुल एक लेडीज खूप छान वाटलं. कानाला सुखावं वाटलं. सौजन्य जे स्त्रीसाठी दाखवलंय जातंय महिलांसाठी, त्यामुळे असं वाटतंय ना की आपण मस्त असं एसटीनेच प्रवास करत बसायचा आरामात, ऐसपैस, डोक्याला काही त्रास नाही. आणि आमचे सारथी आहेत ते ड्रायव्हर महाशय, ते पण अतिशय हौशी आनंदाने अगदी गाडी चालवत आहेत. तर कंडक्टर ड्रायव्हर मधला सुसंवाद सुद्धा ना खूप छान वाटतोय ऐकायला. म्हणजे सगळं. आणि हे आम्हाला वाटेत कोल्हापूर असल्यामुळे आम्हाला हे उसाचे ट्रक मिळत आहेत. उसाचे हे असे ट्रकच्या ट्रक भरून जात आहेत. आणि गाडीमध्ये खूप छान वाटतंय. बोला काका, बोला ताई, बोला मावशी, तिकिटाचं कोण आहे का. आणि किती दिवसांनी असे सुंदर क्षण या मुंबईच्या निमित्ताने अनुभवता येत आहेत. खरं तर कुठच्याही गाडीत मी बसले ना की मला लगेच झोप येते, पण आज एस टीने जायचं आहे या कल्पनेने मी अजून झोपलेली नाही आहे. मस्त गप्पा चालल्या, व्हिडिओ बनवणं चाललेलं आहे. छान वाटते. डोक्याला थांब नाही. चला बाबा कुठच्या रस्त्याने जायचं आहे, ड्रायव्हिंग करायचं आहे, हे नाही ते नाही, फक्त आनंद घेत जायचं आहे. आणि मस्त हे खिडक्या पण असल्यामुळे ना असा येणारा हा नैसर्गिक वारा सुद्धा सुखावा वाटतो. आता आपल्याला वाटत असेल की यात काय विशेष आहे, पण आहे. हे मी बऱ्याच दिवसांनी कारमधनं प्रवास केल्यानंतर जेव्हा तुम्ही एसटीत बसता त्यावेळी ही सगळी सुख आपल्या पायाशी लोळून घेतात. त्यावेळी या लालपरीची किती प्रेम वाटतं, किती आदर वाटतो यांच्याबद्दल. तर आता मस्त मी झोप काढून उठलेली आहे आणि आता आम्ही रंकाळ्याला आलोय. आणि आता कंडक्टर सर म्हणाले की सगळ्यांनी आपलं तिकीट काढून ठेवा, इथे गाडी चेक होते. तर हे बघा किती दिवसांनी आपण एस टीचं तिकीट बघतोय. खूप छान वाटलं आणि ती आठवण आली लहानपणीच्या हिरव्या फेंट हिरव्या निळ्या गुलाबी कलरच्या तिकिटांची. आणि खरं सांगू का, त्यावेळेला ना मला कौतुक वाटायचं की पूर्वीच्या काही प्रत्येकाला कमीत कमी 2-3 मुलं 4 मुलं असायची. आणि सगळा तो लवाजमा घेऊन त्यावेळी ते आपली पत्नी 4 मुलं आणि कुठेतरी ऑड असायचं असते की 4 फुल 2 हाफ. आणि कंडक्टर लगेच ते तिकीट फाडून द्यायचे. आणि मला ते अगदी ना खूपच कॉम्प्युटर कॅल्क्युलेटरपेक्षा सुद्धा ते खूप छान भारी वाटायचे. आज एस टीच्या प्रवासाने किती छान आठवणींना उजाळा मिळतो आहे. म्हणून म्हटलं चला आपण ह्याचं शूटिंग सुद्धा एस टीमध्येच करूया. कारण अजून आम्हाला एस टीचा खूप प्रवास करायचा आहे. आणि आता कोल्हापूर आलोय म्हटल्यावर तांबडा पांढरा आठवायला लागलेला आहे. तो घ्यायचा, मग पुढचा प्रवास चालू करायचा. आज पुढे कोल्हापूर गाडीत कोल्हापुरात ना आपण टपाल घेतोय रेल्वे स्टेशनच्या इथनं. आज परत ती टपाल गाडीची आठवण आली. सगळे क्षण असे ना पुन्हा पुन्हा छान वाटतंय अनुभवायला. आतमधली एक सीट नक्कीच टपालासाठी रिझर्व असणार. गाडी हा शेवटचा टपाल. आणि एस टीमध्ये एकदम फ्रंट सीटवरती सगळे टपालाच्या पिशव्या आसनस्थ झालेल्या आहेत. सर्व पिशव्या सर्व बॅग्स आसनस्थ झालेल्या आहेत. आता आमच्या पोटात खूप कावळे ओरडत आहेत. तांबडा पांढरा रस्सा आठवत आहे.
फारच राहून राहून कौतुक वाटतं की ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत आपल्या एस.टी. सेवा, टपाल सेवा, किती एकमेकांना सहकार्य करून चाललेल्या आहेत. आता आम्ही कोल्हापुरात आलोय. हो, तर आम्ही आता आलेलो आहोत कोल्हापूरला आणि ही आमची गाडी कुडाळ, कणकवली, होंडा कोल्हापूर. आणि खूप खूप धन्यवाद. असं हे दृश्य पण बरं वाटतंय ना, एवढंच चालायचं. म्हणजे माझ्याकडे पण बॅगा आहेत बरं. आता जरा लक्ष देऊया, सगळीकडून एसट्या येत आहेत. थांब अगोदर बघूया. शिवाई, शिवशाही, एशियाड, मिठाई, किती प्रकारच्या त्या गाड्या आहेत. तर अशा प्रकारे आम्ही कोल्हापूरला आलो. आल्यानंतर बघितलं तर सगळ्या पुण्याला जाणाऱ्या बसेस फुल, मुंबईला जाणाऱ्या बसेस फुल. बापरे म्हटलं, आगीतून फुपाट्यात पडलो, कारण आम्हाला कोणत्या हालतीत मुंबईत जायचं होतं. आता काय करायचं, तांबडा पांढरा रस्ता राहिला बाजूला. आणि पहिल्यांदा हे सगळीकडे फिरत असता आम्हाला देवदूतासारखी कागल मुंबई आली. आणि आता आमचा कागल मुंबईने प्रवास चालू झालेला आहे. आणि हा प्रवास रात्री संपेल त्यावेळी रात्र झालेली असणार. मस्त थंडीने कुडकुडत असणार. शक्य झालं नक्की टाकते व्हिडिओ. बाय. सगळ्यांनी आम्हाला हॅपी जर्नी म्हणा. एसटीत ना हा मी आनंददायी प्रवास करतोय. हे सगळे क्षण नव्याने अनुभवतोय. काय पाणी तरी अरे ड्रायव्हर कुठे आहे, मी बघून येते. सांगून या जरा पाणी घेऊन येतो म्हणून. हा आणि किती छान वाटत. इथे सगळ्या गाड्या फुल म्हटल्यावर काळा पांढरा रस्सा, पांढरा तांबडा गेला सगळं डब्यात. आणि आता ह्याने कसे बसे जाऊन हे थंडगार समोसे आणि ही थंडगार भजी आणलेली आहेत. आणि ते एकदा कधी खातो असं झालेलं आहे. सध्याच्या एकदम अशा त्या लक्झरियस वागण्यातले हे ना क्षण वेचताना खूप खूप छान वाटत आहे. फार हौसेने सगळे व्हिडिओ टाकलेले प्रवासाचे. आणि रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि अजून आम्ही लोणावळामध्येच आहोत. ट्रॅफिक इतकं होतं की काही हलताच येत नव्हतं. आणि अजून 2-3 तासांनी आम्ही मुंबईत पोचणार. आणि खरं तर आम्ही निघालो आहे सकाळी 9 वाजता घरातनं. आणि असा हा छान आमचा मेमोरेबल प्रवास. गाडी रिकामी असल्यामुळे मस्त झोपा पण घेता येत आहेत. आणि रात्रीचं सगळं लोणावळा पुन्हा सगळं पाहता येत आहे. छान चाललेला आहे प्रवास. कुठे काही कंटाळा आलेला नाही आहे. आता मस्त आम्ही लोणावळ्याला गरम गरम चहा घेतला, हॅनी ज्यूस घेतलं. आणि आता पाहूया आणखी 2 तासानंतर काय आहे ते. तर अशा प्रकारे आता रात्रीचे 2:45 वाजलेले आहेत. काल सकाळी 9 वाजता आमचा जो जर्नी स्टार्ट झाला होता
तर आता आम्ही टॅक्सीने भांडूप इथे उतरत आहोत. अजून घरी जायचं आहे. धन्यवाद. आणि आता छान वाटतंय. स्वतःला ओळखता येत नाही आहे. आणि आता स्वतःला ओळखता येत नाही आहे. पण अजून घरी पण जायचं आहे. बघूया. कणकवली टू मुंबई एक छान प्रवास, दीर्घ प्रवास. आणि आता फायनली 3 वाजता आम्ही घरात पोचलेलो आहोत आणि आमच्या जर्नीचा दी एंड झालेला आहे.